उत्तम हराळे साहेब आलेले आहेत, ते गाणं म्हणणार आहेत. सगळ्या मान्यवरांना आपलं मनोगत व्यक्त करताना या ठिकाणी वेळेचं भान ठेवायचंय, सूत्राचं भान ठेवायचंय. मारण्याची धमकी देत आहेत. अरे भरल्या हो, मी त्या रक्ताला इमानाने राहते ज्याच्यामुळे मी आज जगते. मी रानात खुरपण करते, लोकांची धुणे भांडे करते, पण हृदयामध्ये बाबासाहेब जतन करते. त्याच्यामुळे मी इथे आले. काही लोकांना कसं झालंय माहिती का, आरसा बघू वाटत नसला तर पाहू नको, पण अस्तित्वापासून लांब जाऊ नको हे सांगायला मी. दिली भाकर माझा भिमान, दिली भाकर माझा भिमान, कुत्र्या खाली मान घालून खाय. दिली खायला माझा भिमान, दिली खायला भाकर भिमान, कुत्र्या खाली मान घालून खाय. हे सांगायला मला मी इथं. हे वर्गीकरण फक्त एक बहाणा आहे ह्यांना माझ्या बापाच्या संविधानाला छेडखाना करण्याची. आणि सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आपण लाखोच्या संख्येनं आलेल्या भीमसैनिकांनो एकदा जोरदार टाळ्या आपल्या स्वतःसाठी वाजवा आणि या मोर्चाचं अभिनंदन करा. या मोर्चाचं आयोजन सरकारच्या विरोधामध्ये आहे, कुणा जाती धर्माच्या विरोधात नाही, सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक चांगली घटना घडली. काल आपले महाराष्ट्रातील 29 राखीव उमेदवार असतात अनुसूचित जातीचे. त्या 29 एससी आमदारापैकी 27 आमदारांनी आपण आंबेडकरांची औलाद आहोत दाखवून दिलं. त्याबद्दल त्यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा. फडणवीस सरकारला आमचं सांगणं आहे, या मोर्चाच्या माध्यमातून त्याला आमचं सांगणं आहे की उत्तर लक्ष्मी 2 मिनिटात आपण फक्त 2 मिनिट. नरेंद्र मोदी होश में आओ, देवेंद्र मोदी होश में आओ. आजचा दिन कहा है, मी या देशाच्या पंतप्रधानांना विचारतो आजचा दिन काय आहे. गॅसचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले, सगळं देश विकून चाललंय. आणि एवढं करून याच्यावर पडदा टाकण्यासाठी मतान आणि बोलतामध्ये झगडे लावण्याचं हे उपवर्गीकरणाचं काम चालू केलेलं आहे. मित्रांनो, हे काम हाणून पाडण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मातान समाज सोबतच आहे. मी एवढंच बोलतो की 2 मिनिटांमध्ये बोलतो की या देशामध्ये जे RSS वाल्यांनी, खाकी चड्डीवाल्यांनी मातान समाजामध्ये काय भांडकुळ 2-4 सोडलेले आहेत. मित्रांनो, हजारोच्या संख्येमध्ये मातान समाज बाबासाहेब चळवळीमध्ये सामील आहे. मी या आरक्षण उपवर्गीकरणाच्या सोबत आहे. एवढंच बोलतो. जय भीम. यानंतर राष्ट्रीय ढोळ समाजाचे प्रतिनिधी नामदेव फुलपगार. आपण आपलं जे आता सध्या सरकारनं जो घातलेला घाट आहे, आपल्याला एकूणच आपल्या मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचंय की मी एका बौद्धांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित नाही, तर मी 59 जातीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. संविधानाने
आपल्याला जे आरक्षण दिलंय संधी आहे, समान संधी आहे आणि त्या समान संधीचा या ठिकाणी वापर सगळ्यांनी उपयोग केला पाहिजे. आरक्षणाचे तुकडे हे आरक्षण संपवण्याचा हा मनसुबा आहे शासनाचा आणि म्हणून आपण या गोष्टीसाठी तयार राहिलं पाहिजे. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी एक विनंती करू इच्छितो. मागे अॅट्रॉसिटीच्या समर्थनामध्ये लाखांना मोर्चे निघाले आणि म्हणून आज मुंबईमध्ये तुम्ही संकल्प करा, सरकारच्या विरोधामध्ये आपण कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपस्थित नाहीत. सरकारने जे आरक्षण संपवण्याचं जे धाड घातलेलं आहे त्याच्यासाठी लाखोच्या संख्येनं आपापल्या जिल्ह्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या समर्थनात मागे जसे मोर्चे निघाले तशाच पद्धतीनं आपण आपापल्या भागामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये आपण मोर्चे काढावेत एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. ऑल इंडिया भिक्खू संघाच्या वतीनं आम्ही सर्व भिक्खू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या आरक्षणामध्ये आमचे काही तुम्ही आमचा समाज आमचा लेकर बाळासारखा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो. रद्द करा, रद्द करा, उपवर्गीकरण रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा. क्या इथे बनते पंजाबमध्ये 2 शब्द. भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सन्माननीय नातू भीमराव आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज उपवर्गीकरण विरोधी हा महामोर्चा निघालेला आहे. या मोर्चासाठी माजी न्यायमंत्री बडोले साहेब असतील, माने साहेब असतील, गोलब साहेब असतील, सर्व उपस्थित मान्यवर आणि सर्व 59 जातीचे सर्व बंधू आणि भगिनीनो, येणाऱ्या काळामध्ये हा जो उपवर्गीकरणाचा विषय म्हणजे वाढत जाणारा हा इथं थांबवला जर नाही RSS बीजेपी वाल्यांनी तर सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे 10 लाख लोक मुंबईमध्ये धडकतील आणि हे उपवर्गीकरण आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं होऊ देणार नाही. डर डर के कोई भी लम्हा गुजारा न जाएगा और कोई भी जंग में हमें मारा न जाएगा. अरे सब लोग थोड़ी सी ईमानदारी बरताओ यार इलेक्शन में, ताकि कोई भी संविधान का कातिल दोबारा संसद में न जाएगा. ह्या ठिकाणावर थांबतो. सर्वांचं मंगल हो. थँक्यू. आज